बेळगावमध्ये सर असं परिस्थिती झाली आहे की आता गेली 4 ते 5 दिवस झाले कमर्शियल सिलेंडर टोटली बंद केलेलं आहे. युद्धाच्या एक 4 दिवसापासून हळूहळू बंद झालं आहे. ते आता तेव्हा होतं ते 80% होतं, आता 50%ला येऊन लागलेलं आहे. असंच जर झालं तर पुढील दिवसात टोटली 100% बंद व्हायचे पण चान्सेस असेल. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचे परिणाम कुठेतरी गॅस पुरवठ्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच विषयी बोलण्यासाठी सध्या बेळगावमधल्या गॅस व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहे. सर, तरुण भारत न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरच या युद्धाचे पडसाद सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर पडताना आपल्याला पाहायला मिळतात, काय सध्या परिस्थिती आहे बेळगावची? सर नमस्कार. आम्ही दी असोसिएशन ऑफ फिजिकल हँडिकॅप भारत गॅस एजन्सीचा डिस्ट्रीब्युटर आहे. बेळगावमध्ये सर असं परिस्थिती झाली आहे की आता गेली 4 ते 5 दिवस झाले कमर्शियल सिलेंडर टोटली बंद केलेलं आहे. त्याच्यामुळं हॉटेल इंडस्ट्रीजला मार बसलेला आहे आणि ते सोडून सोनार जे धंदा आहे त्यांना पण मार बसलेला आहे. आणि त्याच्यानंतरचं इफेक्ट आहे ते घरगुती जे सिलेंडर आहे ते सुद्धा आधी होतं 21 दिवस बुकिंग केल्यानंतर 4 दिवसांनी यायचं, पण आता झालं ते 25 दिवस बुकिंग केलं. लास्ट सिलेंडर जे घेतलेत त्याच्यानंतर 4 दिवसांना सिलेंडर घरपोच मिळणार आहे. बंद कधीपासून म्हणजे सुरुवात झाली की 4 दिवसापासून, म्हणजे कधीपासून सुरू झाली? 4 दिवसापासून. युद्धाच्या एक 4 दिवसापासून हळूहळू बंद झालं. ते आता तेव्हा होतं ते 80% होतं, आता 50%ला येऊन लागलेलं आहे. असंच जर झालं तर पुढील दिवसात टोटली 100% बंद व्हायचे पण चान्सेस असेल. पण जर व्यावसायिक तर आहेच, पण घरगुतीवर याचा परिणाम होतोय? होतोय सर, होतोय. आता एवढं दिवस नव्हतं पण आता होत चाललेलं आहे. पण त्याच्यामध्ये काही लोकांनी जे ओल्ड स्टॉक ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये सेल करून थांबलेलं आहेत. पण आता सध्या तसं नाही आहे आणि त्याच्यामध्ये रेटचा पण इफेक्ट झालेला आहे. रेटच्या इफेक्टमध्ये काही लोक पॅनिक होऊन काय केले तर सिलेंडर मिळणारच नाही आणि जुना रेट नाही मिळेल म्हणून त्याच्यातसुद्धा बुकिंग झालेलं आहे. मग तसं होऊन ज्यांना गरजू आहे त्यांनासुद्धा भेटत नाही झालेलं आहे. पण हे सगळं सुरू असताना, म्हणजे हे सगळं सावट सुरू असताना घरगुती तुम्ही बंद आहे म्हणून सांगितला, पण आताच आम्हाला माहिती असं मिळाली की हे सर्व्हरमध्ये पण डाऊन झालेलं आहे. काही ठिकाणी याचविषयी गर्दी पण होते जेव्हा तुम्ही नंबर लावण्यासाठी गेलेला असता. हे सध्या काय? तसं आम्हाला माहिती मिळाल्यापासून आजचं जे पोझिशन आहे, ऑनलाईन पेमेंट जे करेल त्यांचं बुकिंग होत आहे. आणि ज्यांनी लास्ट सिलेंडर जे घेतलेलं आहे 21 दिवसाच्या मागं त्यांचं तेवढंच आज बुकिंग होत नाही आहे. 21 किंवा 25 दिवस ज्यांचं झालं आहे त्यांचं बुकिंग आज होत आहे, सुरू आहे. मग हे किती दिवस असंच राहील अशी तुम्हाला काय माहिती आलेली आहे? आम्हाला माहितीनुसार अजून एक 2-4 दिवस हे जाण्याची शक्यता आहे. पण आम्ही प्रयत्न करतो की ज्यांनी खरोखर ज्यांना संपलेलंच आहे सिलेंडर तसल्याने बुकिंग केलं तर हे प्रकरण लवकर थांबू शकेल. तुर्तास इथेच थांबतो. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.